विद्यार्थ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा विद्युतधारेचे परिणाम हा जो चौथं जे प्रकरण आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. याच्या अगोदरती विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम, त्यांचे असणारे जे उपयोग जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेले होते. त्याचे उपयोग काय आहे, त्याचं तत्व काय आहे, त्याची उदाहरणं वेगवेगळ्या व्यवहारामधली कोणकोणती आहेत याचा आपण अभ्यास केलेला होता. आता याच्यामध्ये आपल्याला आणि त्याचबरोबर आपले वेगवेगळे जे नियम आहेत ते पण आपण पाहिलेले होते. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं त्या नियमामध्ये आपण उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. तर याच्यामध्ये आपल्याला जे पाहायचे आतमध्ये ते म्हणजे प्रत्यावर्ती व दिष्ट धारा किंवा विद्युत धारा म्हणतो आपण त्याला. प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे काय आणि दिष्ट विद्युत धारा म्हणजे काय, ते कशाच म्हणतात, त्याचा उपयोग काय, त्याची निर्मिती कशी घडते, ते ओळखायची कशी आणि त्याचं स्वरूप काय कसं असतं हे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची. प्रत्यावर्ती आणि दिष्ट विद्युत धारा याची. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं विद्युत जनित्र म्हणजे काय. विद्युत जनित्र जे आहे आपण पाहतो बघा की कधी कधी लाईट गेल्यानंतर काही बाजारामध्ये काही दुकानं बाहेरच्या बाजूला एक विद्युत जनित्र मांडून ठेवतात. त्यालाच आपण इंग्रजीतून इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो. ते जे जनित्र आहे त्याच्या साहाय्याने आपण विद्युत निर्मिती जी आहे तात्पुरत्या स्वरूपाची ते आपण करत असतो. लाईट आल्यानंतर आपण ती बंद करतो. मग त्याचं कार्य कसं घडतं, कशी विद्युत निर्मिती आपण केली जाते, त्याची रचना कशी आहे आणि त्याचबरोबर त्याचं तत्व काय आहे, त्याची रचना कशी आहे आणि त्याचबरोबर त्याचं कार्य म्हणजे त्याचं फंक्शन जे आहे ते कशा पद्धतीने घडतं याची माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची. तर आपण सुरुवात करूया. प्रथमतः प्रत्यावर्ती आणि दिष्ट विद्युत धारा या दोन बाबींची आपण माहिती घेऊया. तुम्हाला माहिती की दररोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला विजेशिवाय काही चालत नाहीये, बरोबर आहे. सुरुवातीला आपण मित्र म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो तर आपला मोबाईल आपण रिचार्ज करतो. आणि ज्यावेळेस मोबाईल रिचार्ज करतो त्यावेळेस आपल्याला विद्युत धारा ही जी संकल्पना जी आहे, जर लाईट नसेल घरामध्ये, MSEB कडनं आलेलं जो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडनं आलेला जो स्रोत आहे तो जर नसेल तर आपलं सगळी कामं ठप्प पडतात. कारण का फोन वाचून तर आपलं सगळ्याच गोष्टी ज्या आहे अडचणीच्या ठरतात. म्हणजे तिथून सुरुवात होते खरी विजेची. आणि त्याच्यानंतर लाईट, गीजर, हीटर वगैरे असेल, शेगडी असेल, TV असेल, इस्त्री असेल, फॅन असेल, फ्रीज असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विद्युत धारा जी आहे म्हणजे वीज जी आहे ती आपल्याला लागत असते. तर याच्यामध्ये तर ती जी वीज आहे ती कशी येते आपल्या घरामध्ये, त्याचं स्वरूप काय असतं तर आपल्याला याच्यामध्ये पाहायचं म्हणजे विद्युत धारा जी आहे ज्याला आपण इंग्रजीतून करंट म्हणतो, बरोबर आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन करण्यासाठी इलेक्ट्रॉन जे वहन होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होतात आणि ते प्रवाहित होत असताना ती जी विद्युत धारा जी आहे ती आपल्याला दोन पद्धतीची आहे. एक म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत धारा आणि दिष्ट विद्युत धारा. आता प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे काय आणि दिष्ट विद्युत धारा म्हणजे काय ते आपल्याला इथं बघायचंय. आता मी मुद्दाम त्यांची जी नावं आहेत ती संक्षिप्त मध्ये इंग्रजीत इथं लिहिलेली आहेत. प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग म्हणजे बदलणारा, सतत बदलणारा जो विद्युत धारा जो आहे, प्रवाह जो आहे, विद्युत प्रवाह जो आहे त्याला आपण AC म्हणणार आहोत. ते दोन्ही बाजूने इथं मी बाण केलं याचा अर्थ असा झाला की तो विद्युत परिपथामध्ये हा जो स्रोत आहे तो विद्युत परिपथामध्ये एकदा इकडनं इकडं एकदा इकडनं इकडं म्हणजेच तो सतत त्याची दिशा बदलत असतो. प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे ती सतत त्याची दिशा बदलते. आणि दिष्ट विद्युत धारा त्याला डायरेक्ट करंट असं आपण म्हणतो इंग्रजीतून, DC. तर दिष्ट विद्युत धारा जी आहे ती एकाच दिशेने म्हणजे विद्युत घटापासून विद्युत परिपथामध्ये, विद्युत परिपथातून परत अजून एकदा विद्युत घटाकडे ही एकाच दिशेने एकाच मार्गाने प्रवाहित, तो वन वे ट्रॅफिक आहे. थोडक्यात ही वन वे ट्रॅफिक ही टू वे ट्रॅफिक आहे. तर अशा पद्धतीने एकाच दिशेने हे वाहत असते. आता एकाच दिशेने वाहण्याचं कारण काय याची पण आपल्याला माहिती घ्यायची, कशा स्वरूपामध्ये असते ती. तर आता याच्यामध्ये मी एक विद्युत परिपथ काढले आणि त्याच्यामध्ये जे स्रोत वापरलाय इथं मी अशा चिन्हाचा वापर केला, उलटा S असा, आडवा S थोडक्यात. तर ते आहे चिन्ह प्रत्यावर्ती विद्युत धारेचं. प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे AC त्याचं आहे. आणि त्याचबरोबर मी असं जे केलंय असं याचा अर्थ काय,
एक धन टोक आणि एक ऋण टोक, त्याला आपण दिष्ट म्हणतो, त्याला डीसी म्हणतो, त्याला डीसी म्हणतो. तर दिष्ट विद्युत धारा जी आहे ती या चिन्हाने दाखवलेली आहे आणि प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे ती या चिन्हाने वापरलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर पहिले जे आहे त्याची व्याख्या थोडीशी पुस्तकात सांगितली, आपण बघूया. मराठी शब्द वेगळे थोडेसे आपल्याला अनाकलनीय आहे ते आपण बघूया. एका दिशेने वाहणाऱ्या ओदोलायम विद्युत धारेशी परिचित झालेलो आहोत आणि या विद्युत धारेस दिष्ट विद्युत धारा असं म्हणतात. म्हणजेच काय, दिष्ट विद्युत धारा कशी असते, दोलायमान अदोलायमान म्हणजेच कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये असे ऑसिलेशन्स होत नाहीयेत, ते एकाच दिशेने असतात. अदोलायमान अशी असणारी विद्युत धारा जी असते त्याला आपण दिष्ट विद्युत धारा असतो म्हणतो, ती एकाच दिशेने असते. म्हणजे साहजिकच दोलायमान विद्युत धारा जी असते ती प्रत्यावर्ती असते. दोलायमान म्हणजे नेहमी बदलणारी, वर खाली, एकदा धन भागातून परत ऋण भागाकडे, एकदा धन म्हणजे एकदा चालू, एकदम त्याचे परिमाण जो आहे ते वाढत जातं, कमी होत जातं, परत वाढत जातं, कमी होत जातं, एका दिशेला दुसऱ्या दिशेला, एका दिशेला दुसऱ्या दिशेला. म्हणजे एकदा इकडनं इकडे विद्युत धारे वाहते प्रत्यावर्ती, एकदा इकडनं इकडे वाहते. तर अशा स्वरूपाचा जो बदल आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्यावर्तीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, वेळेनुसार काल, इथं आपण एक आलेख काढलाय, ती विद्युत धारा जी आहे ती वाय अक्षावरती आहे, बरोबर. विद्युत धारा वाय अक्षावरती आहे आणि वेळ हा जो आहे एक्स अक्षावरती आपण सेकंदामध्ये कालावधी आहे, कालखंड आहे, काल आहे. त्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, काळ जसा वाढेल तसं विद्युत धारेचा जो परिमाण आहे ते वाढत जातं. एका ठराविक ठिकाणी ते सगळ्यात जास्त होतं, त्याच्यानंतर ते परत खाली येतं, ते शून्य होतं, परत दुसऱ्या बाजूला ते जास्त होतं. म्हणजे अशा पद्धतीने परिमाण बदलतं म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलते, पहिल्यांदा त्याची किंमत जी आहे ती बदलते, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर त्याची दिशा पण बदलते. प्रत्यावर्तीच चाललंय, प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे ती त्याच्यामध्ये परिमाण बदलतं, त्याचबरोबर दिशा पण बदलते. म्हणजे थोडक्यात काय त्याने दिले बघा, ज्या विद्युत धारेचे परिमाण आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर सतत बदलते, ठराविक समान कालावधी नंतर ती सतत बदलते. ठराविक कालावधी आहे बघा, इकडे बघा, इथून इथपर्यंत अशी वाढते, ही पहिला 0.5 सेकंदात, 1 सेकंद, 2 सेकंद, जे काय असेल एक ठराविक जो कालावधी आहे. आणि अशा पद्धतीने परिमाण बदलतं आणि त्याचबरोबर त्याची दिशा पण बदलते. आणि अशा पद्धतीची जी विद्युत धारा असते त्याला आपण प्रत्यावर्ती विद्युत धारा असं म्हणतो. आता मी ह्या गडद पांढऱ्या रेषेने दाखवलेली जी रेघ आहे त्याला आपण दिष्ट विद्युत धारा असं म्हणतो, दिष्ट. आता दिष्ट विद्युत धारामध्ये काय पाहायला मिळतं, ती एक सलग असते, बरोबर आहे. रेल्वेचे रूळ जसे सलग असतात, सरळच, कधीतरी वाकडे होतात, पण ही नाही, ही सरळच असते. तर अशा पद्धतीची जी विद्युत धारा असते त्याला आपण दिष्ट विद्युत धारा असे म्हणतो, की त्याच्यामध्ये अदोलायमान म्हणजेच न बदलणारी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न बदल होणारी विद्युत धारा जी आहे ती दिष्ट विद्युत धारा जी आहे. होतं काय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, की काय घडतं त्याच्यामध्ये, दिष्ट विद्युत धारा ही वाढू शकते, एकच सरळ याच्यामध्ये अशी वाढू पण शकते, परत स्थिर पण राहू शकते, त्याचबरोबर ती कमी पण होऊ शकते. फक्त झिगझॅग असं वर खाली नाही होणार, ती एका सरळ रेषेमध्ये असणार, बरोबर. एक असं वर खाली, एकदा ह्या दिशेला तर एकदा त्या दिशेला, बरोबर. एकदा ह्या दिशेला तर एकदा त्या दिशेला, जसं घाटातली वळणं जशी असतात तशी विद्युत धारा ही आपल्याला पाहायला मिळते. ही मात्र सरळ रेषामध्ये ब्रॉडगेज जो आहे त्या पद्धतीची विद्युत धारा जी आहे ती दिष्ट विद्युत धारा आपल्याला पाहायला मिळते. तर प्रत्यावर्ती विद्युत धारा ही सतत बदलणारी असते, सतत दिशा बदलते, सतत परिमाण बदलते. तर अशा प्रकारची विद्युत धारा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये जी विद्युत धारा जे सरकार पुरवतं आपल्याला, म्हणजेच महाराष्ट्रात जे विद्युत मंडळ जे पुरवतं ती असते प्रत्यावर्ती विद्युत धारा अशी. आणि होतं काय माहितीये का, ती एका सेकंदामध्ये एका सेकंदात अशा 50 सायकल्स होतात, एका सेकंदात 50 सायकल्स होतात. म्हणजे त्याची वारंवारता झाली 50 हर्ट्झ, म्हणजे 50 वेळा त्याचे आवर्तन, हे पूर्ण एक आवर्तन झालं. हे धन
आणि हे ऋण मिळून एक पूर्ण आवर्तन झालं. अशी किती आवर्तन एका सेकंदात होतात? तर 50 होतात. म्हणजे 50 ही त्याची वारंवारता झाली. अमेरिकेमध्ये तीच वारंवारता 60 आहे. 60 हर्ट्झ, 60 सायकल्स. ही सायकल आहे, पूर्ण सायकल आहे. ही जी आहे ती एक प्रकारची सायकल आहे, म्हणजे टर्न्स आहे. तर अशा पद्धतीने एकदा धन टोक, एकदा ऋण, एकदा धन, एकदा ऋण, एकदा धन, एकदा ऋण, अशा पद्धतीत ते 50 वेळा अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे ती प्रत्यावर्तीमध्ये घडत असते. म्हणून त्याची वारंवारता 50 हर्ट्झ जी आहे ती भारतामध्ये आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे त्यांनी अजून एक बाब सांगितलेली आहे की प्रत्यावर्ती विद्युत धारा जी आहे ती आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना त्याच्यामध्ये होणारा जो अपव्यय आहे, लॉस जे आहे, तोटा जो आहे तो खूप कमी आहे. म्हणजे ती आपल्याला नेणं सहजासहजी सोपं पडतं. त्यांनी सांगितलेलंच आहे की त्याच्यामध्ये त्या विद्युत धारेच्या शक्तीमध्ये झालेली घट आहे ती खूप कमी आहे. प्रत्यावर्ती विद्युत धारेच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी होणारी जी घट आहे ना ती खूप कमी आहे. त्याच्यामुळे ते फायदेशीर आहे दिष्ट विद्युत धारेपेक्षा. आता दिष्ट विद्युत धारा म्हणजे काय? दिष्ट विद्युत धारा म्हणजे एखाद्या वरातीमध्ये एखादा पाठीमागच्या बाजूला जनरेटर असतो. तुम्ही ऐकलं असेल बघा, मोठा आवाज करत असतो वीज पुरवण्यासाठीचा. किंवा एखादा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमामध्ये आपण बाहेरच्या बाजूला ठेवतो, किंवा दुकानामध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे लाईट गेल्यानंतर तो जनरेटर जो आहे तो चालू करतात तात्पुरत्या स्वरूपाचा, 1-2 तासाचा किंवा भरपूर वेळेसाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे. तर याच्यामध्ये वीज गेल्यानंतर जी विद्युत धारा जी असते ती दिष्ट स्वरूपाची विद्युत धारा ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. तात्पुरत्या स्वरूपाची जी आहे ती दिष्ट विद्युत धारा आहे. आपण बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपण जेवढा भाग आपल्याला इथं सांगितलाय तेवढी चर्चा आहे इथं अपेक्षित आहे. आता आपल्याला विद्युत जनित्र हा एक महत्वाचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा. विद्युत जनित्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्याचं कार्य घडतं, त्याची रचना कशी आहे. तर त्यांनी एक आकृती दिली बघा पुस्तकामध्ये. आपल्याला ती आकृती इथे काढायची आहे, कारण का त्या आकृतीच्या साह्यानेच आपल्याला त्या गोष्टी सांगायच्या. एक अशा पद्धतीचा एक अक्ष आहे, त्यालाच आपण त्याने नाव दिले बघा, आस नाव दिले बघा. एक आस आहे, असा आस आहे. बरोबर. त्याचबरोबर अशा स्वरूपामध्ये 2 चुंबक आहेत. एक जास्त ताकदीची अशी चुंबक आहे त्याच्यामध्ये, एन आणि एस. बरोबर. एन आणि एस म्हणजे साहजिकच एन कडून एस कडं चुंबकीय दिशा जी आहे ती त्याच्यामध्ये होत असते. आता आपल्याला काय करायचं, एक अशी एक कुंडल जे आहे तांब्याच्या तारेचं, की त्याला वेस्टर्न असलेलं जे कुंडल आहे, वेस्टर्न असलेलं एक कुंडल जे आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला बसवायचे ए बी सी आणि डी. बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं बघा, त्या कुंडलाची जी टोकं आहे इथं एक रिंग आहे, त्याला आपण R1 म्हणणार आहोत, आणि दुसरी जी रिंग आहे त्याला आपण R2 म्हणणार आहोत. बरोबर. त्याचबरोबर इथं जो भाग आहे हा त्याला B1 म्हणणार आहोत, कार्बन ब्रश असेल तो, ह्याला B2 म्हणणार आहोत. बरोबर. आणि त्याचबरोबर ही जी टोकं जी आहेत B1 B2 ची, ही B1 B2 ची जी टोकं आहेत ती आपल्याला गॅलॅनोमीटर जो आहे त्याला जोडायची आहेत, आणि अशा स्वरूपात त्याची रचना केलेली आहे. बरोबर. तर आता रचना पहिल्यांदा मी तुम्हाला तत्व सांगतो याच्यामध्ये काय घडतं ते. पहिल्यांदा आपण साहित्याचे नाव लिहूया. B1 B2 जे आहे ते कार्बन ब्रश आहेत, कार्बन ब्रश आहेत. त्याच्यानंतर हा जो आहे तो आस आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे रिंग आहे R1 R2 ह्या रिंग आहेत. पुस्तकामध्ये त्यांनी दाखवले बघा. विद्युत वाहक कडी असं म्हणतो त्याला आपण, विद्युत वाहक कडी. बरोबर आहे. तर अशा स्वरूपामध्ये सुरुवातीला ही आकृती आहे. एक आस आहे, हा जो आहे तो आस आहे. त्या आसाभोवती आपल्याला R1 R2 नावाच्या 2 ज्या विद्युत वाहक कड्या ज्या आहेत त्या जोडायच्या आहेत. काय केलं माहितीये का, ही तांब्याची जी काही कुंडल आहे, तांब्याचे जे काही कुंडल आहे ते कुंडल जे आहे एबीसीडी नावाचं, एबीसीडी तांब्याचं कुंडल, की ज्याच्या भोवती एक विद्युत रोधक असं प्लास्टिकचं कोटिंग आहे, त्याच्यावरती आवरण आहे.
आणि ते कुंडल जे आहे ते आपल्याला त्याची जी दोन टोकं जी आहेत ती एक टोक जे आहे ते हिथं R1 ला जोडलंय आणि दुसरं CD या शाखेचं दुसरं टोक जे आहे ते R2 ला जोडलंय. लक्षात आलं असेल तुमच्या. जी तांब्याच्या धारेचं कुंडल आपण तयार केलंय त्याच्यामध्ये त्याचा AB जी शाखा आहे त्याचं एक टोक R1 ला जोडलंय. R1 म्हणजे एक आस आहे, असा एक एक्सेल आहे, आस म्हणतो आपण. त्याच्या भोवती पूर्ण रिंग आहे, त्याला विद्युत वाहक कड असं म्हणतो. विद्युत वाहक कड, बरोबर आहे. आणि कडी किंवा कड, विद्युत कडी. आणि त्याचबरोबर CD या शाखेचं दुसरं जे टोक आहे ते R2 ला जोडलेलं आहे. आणि याच्यानंतर आता ते जोडत असताना इथं B1 आणि इथं B2 एक कार्बन ब्रश आहे, म्हणजे त्याच्या मार्फत ते त्याला जोडलेलं आहे. त्याच्यानंतर B1 B2 नंतर हे जी दोन्ही टोकं जी आहेत ते आपण जोडलीत गॅल्व्हनोमीटरला. गॅल्व्हनोमीटर कशासाठी आपल्याला त्याचा नोंद घ्यायची, तर गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला विद्युत धारा जी तयार होणारी जी विद्युत धारा जी आहे ती झाली का किंवा किती स्वरूपाची आहे ते पाहण्यासाठी गॅल्व्हनोमीटर याच्यामध्ये जोडलेला आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला याची रचना केली आहे. म्हणजे मुख्य भाग त्याच्यामध्ये काय काय आहेत बघा. एक म्हणजे तांब्याचं कुंडल. तांब्याचं जे कुंडल आहे त्याच्यावरती एक ह्याचं एक विद्युतरोधक असं आवरण आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, बरोबर. प्लास्टिकचं आवरण आहे, तुम्हाला माहिती आहे. तारेवरती तांब्याच्या तारेवरती प्लास्टिकचं आवरण असतं. अशा पद्धतीचं हे कुंडल आहे. त्याची दोन्ही टोकं, एक टोक R1 ला जोडलंय, एक टोक जो आहे तो रिंग विद्युत वाहक कडी रिंग 1 ला जोडले आणि दुसरं टोक जे आहे ते R2 ला जोडले. ते जोडत असताना मध्ये कार्बन ब्रश आहे. इथं जोडत असताना B2 हे दुसरं कार्बन ब्रश आहे. त्याची जी दोन टोके जी आहेत ती गॅल्व्हनोमीटरला जोडलेली आहे. आणि ह्या ज्या दोन रिंग आहेत त्या दोन रिंग ह्या आसाभोवती घट्ट पॅक केलेल्या आहेत. त्या रिंग ज्या विद्युत वाहक कडी ज्या आहेत त्याच्या आसाभोवती जो आपण आस वापरलेला आहे त्याला असं पॅक केलेला आहे, घट्ट पॅक केलेला आहे. आणि त्यातला जो आतला जो भाग आहे विद्युत वाहक कडीच्या आतला जो भाग आहे तो विद्युत रोधक आहे. तो फक्त पॅक करून फिरवण्यासाठीचा आहे, बरोबर आहे. ती कडी फिरली की तो आस फिरणार आहे किंवा आस फिरला की ती कडी फिरणार आहे. त्याच्यामुळे त्याचा आणि त्याचा विद्युत धारेचा संपर्क नाही. विद्युत धारा ही विद्युत वाहक कडीच्या बाहेरच्या बाजूला असते की कार्बन ब्रशला जी टच करते ही जी कडी आहे तो आतला भाग हा विद्युत रोधक आहे. बाहेरचा जो भाग आहे तिथला तो विद्युत वाहक आहे, तो कंडक्टिंग आहे. तसंच इथं देखील हे दुसऱ्या कडीचा आतला जो भाग आहे जो संपर्कात येतो आसाच्या, जो आस आहे एक्सेल त्याचा तो जो आतला जो भाग आहे तो विद्युत रोधक आहे. आणि बाहेरचा जो भाग आहे तो विद्युत वाहक आहे. तो नेहमी R2 च्या संपर्कात येतो आणि तो करत असताना त्याच्यामध्ये कार्बन ब्रश B2 हा जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. ही दोन चुंबकीय क्षेत्र आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो आस आहे तो बाहेरच्या मशिनीने फिरवायचा. आता कार्य कसं घडतं आपण बघूया. आता त्याच्यामध्ये कार्य कसं घडतं तर अशा प्रकारची रचना केलेली असेल. हा जो आस आहे हा फिरवला जातो, हा आस असा फिरवतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे असा. लक्षात आलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा फिरवला जातो. फिरवल्यानंतर काय होतं याच्यामध्ये, AB जी बाजू आहे ती CD कडे जाते, CD ही बाजू ती AB कडे जाते. पण सुरुवातीला हे फिरत असताना आपल्याला काय पाहायला मिळतं की ही वाहकाची दिशा वरच्या बाजूने, बरोबर. वाहक वरच्या बाजूने आहे, चुंबकीय क्षेत्र अशा बाजूने आहे. मग आपल्याला जो नियम आहे उजव्या हाताचा जो नियम आहे, वाहकाची दिशा कुठे आहे, वरच्या बाजूने. चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे, चुंबकीय क्षेत्राची दिशा आपल्याला इकडनं इकडे, बरोबर. आणि या स्थितीमध्ये तयार होणारी विद्युत धारा जी आहे, ती आपल्याला इथं पाहायला मिळते. इकडनं इकडं वाहते आणि ते एकमेकांना लंब असतात थोडक्यामध्ये. आणि अशा स्वरूपामध्ये विद्युत धारा जी आहे त्याच्यामध्ये प्रवाहित होते. आणि होतं काय माहितीये का, इथून अशीच विद्युत धारा पहिल्या टप्प्यामध्ये प्रवाहित होते आणि प्रवाहित झाल्यानंतर बाहेरच्या विद्युत परिपथात B2 कडून B1 कडे, म्हणजे B2 म्हणजे हा कार्बन ब्रश आहे, तिथून इकडे ती येते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्युत धारा जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळते. हे चुंबकीय क्षेत्र, त्याचबरोबर हे
थोडक्यामध्ये ही जी आहे वरच्या बाजूने बाण दाखवलाय हे विद्युत वाहकाची दिशा दाखवणारे क्षेत्र आणि त्याचबरोबर लंब म्हणजे इकडं हे इकडं चाललंय ते बरोबर. हे असं हे असं हे असं. थोडक्यात हे जे आहे हे वरच हे फोर्स आहे म्हणजे बल आहे त्याच्यावरती कार्य करणार तबकडी वरच्या दिशेने जाते. त्याचबरोबर हे जे आहे हे आपल्याला काय पाहायला मिळतं तर चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक थोडक्यात. आणि ही जी आहे ही इलेक्ट्रिक. ही जी आहे ती इलेक्ट्रिक. तर अशा स्वरूपाचं ते एकमेकांना लंब असलेलं जे क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये तयार होतं. ही विद्युत धारेची दिशा, ही चुंबकीय क्षेत्राची दिशा. विद्युत धारेची दिशा म्हणजेच इकडनं इकडं, त्याच्यानंतर वाहकाची दिशा वरच्या बाजूला आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा इकडनं इकडं, उजवीकडून डावीकडे. हे जे मी दाखवले तुम्हाला हे या स्वरूपामध्ये हे असं. आणि विद्युत धारा अशी वाहते इकडनं इकडं वाहते. तर अशा स्वरूपामध्ये एक पूर्ण अर्ध टर्न जो आहे तो त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर होतं काय माहितीये का, असा पूर्ण एक असा अर्धा राऊंड झाला की होतं काय माहितीये का की त्याच्यामध्ये AB च्या ठिकाणी CD येतो. आता विद्युतधारेची दिशा कशी असते ABCD पहिल्या टप्प्यामध्ये, त्याच्यामुळे अशी विद्युतधारा वाहिली जाते. आता काय होतं ही तबकडी अशी फिरते अर्धी म्हणजे ही D इथं येतो, हा C इथं येतो, B C च्या ठिकाणी जातो, A हा D च्या ठिकाणी जातो. आणि त्याच्यानंतर विद्युतधारा वाहते ती कशी असते DCBA. तर अशा स्वरूपामध्ये आता AB ही जी शाखा आहे ती नेहमी B1 च्या सानिध्यात असते. रिंग जी आहे विद्युत वाहक कडी B1 आहे त्याच्या सानिध्यामध्ये असते. आणि CD शाखा ही नेहमी B2 च्या सानिध्यात असते. ही जी आहे ती B2 च्या सानिध्यात, कार्बन ब्रश B2 च्या सानिध्यात असते. म्हणजे एकदा विद्युतधारा B2 कडून B1 कडे वाहते आणि हा इथं आल्यानंतर B1 कडून B2 कडे वाहते. म्हणजे एकदा B2 कडून B1 कडे विद्युतधारा वाहते, एकदा B1 कडून B2 कडून B1 आणि B1 कडून B2. तर अशा पद्धतीने हे जे सतत इकडनं एकदा तिकडं एकदा इकडं रेल्वेचे जसे फेरे असतात पंढरपूर ते मिरज ते पंढरपूर, हे जे आहे हे जसं चाललेलं असतं. तर अशा पद्धतीचा बाहेरचा जो प्रवास असतो विद्युत वाहनाचा तो याच्यामध्ये घडत असतो आणि हे जे कार्य आहे ते त्याच्यामध्ये घडत असतं. तर जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न्स म्हणजे जेवढे जास्त कुंडल त्याच्यामध्ये जास्त असतील, तारांचे वेढे जास्त असतील, तेवढा विद्युत प्रवाह त्याच्यामध्ये जास्त वाहतो. तुम्ही जर इलेक्ट्रिक मोटर जर आपण काढली किंवा हे पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये भरपूर तांब्याच्या तारा एकमेक अशा त्याचे वेढे जे असतात ते भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाहिलेले दिसतात. जेवढे जास्त वेढे तेवढं त्याच्यामध्ये तयार होणारी विद्युत धारा जी आहे ते त्याच्यामध्ये जास्त असेल किंवा त्याची ताकद जी आहे ते त्याच्यामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यामध्ये शेवटचा भाग दिष्ट जनित्र तयार करण्यासाठी काय करावे लागेल. दिष्ट म्हणजे हे जे आहे ते प्रत्यावर्ती आहे, प्रत्यावर्ती जनित्र. प्रत्यावर्ती म्हणजे दिशा बदलणारं जनित्र आहे. पण दिष्ट म्हणजे एकाच दिशेने जर करायचे झाले तर ही 2 रिंग जी आहे त्याच्याऐवजी आपण विद्युत इलेक्ट्रिक मोटर विद्युत चलित्रामध्ये जे आपण वापरत होतो एकच रिंग अशी जी रिंग होती जी मध्ये तुटलेली होती, दुभंगलेली जी रिंग आहे त्याचा वापर याच्यामध्ये जर केला तर एकाच दिशेने आपल्याला त्याची जी विद्युत धारा जी आहे ती प्रवाहित झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर माझ्यामध्ये हे प्रकरण इथं संपलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पुष्कळ गोष्टी पाहिल्या. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, त्याचे उपयोग, दररोजच्या व्यवहारामधल्या गोष्टी, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम आणि त्याच्या बाबतीतले जे सगळ्या ज्या बाबी आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहिले आहेत. चौथं जे प्रकरण आहे विद्युत धारेचे परिणाम हे इथं संपलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल तर वारंवार पहा, पुस्तक वाचा, त्याच्या खालचे जे प्रश्नोत्तर आहेत ते पहा. आपल्याला पुढच्या तासाला उष्णता हे जे प्रकरण आहे 5वें उष्णता हे आपल्याला पुढच्या तासाला सुरुवात करायची.